इच्छितकर्ता सकल कार्य सिद्धकर्ता सकल दुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितकर्ता सकल कार्य सिद्धकर्ता सकल दुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितकर्ता सकल कार्य सिद्धकर्ता सकल दुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितकर्ता सकल कार्य सिद्धकर्ता सकल दुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। ಒಬ್ಬರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದು ನಾ 2-3 ಸಲ ಹೇಳಿದೆ, ಯಾರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬಾರ್ದಂತ ಹೆಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಚಲೋ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡೇ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಒಬ್ಬರದು ನೀವು ಚಲೋ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಖರೆ ಕೆಟ್ಟ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಇದು ನಾ ಹೇಳಿದೆ. ಆಮೇಲೆ ನೀವು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ, ಈಕಿ ಬಡೂರಿದ್ದಾಳ, ಇವ್ ಬಡೂರಿದ್ದ ನಾ ಯಾಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು, ಹಂಗೆ ಆಗಬಾರ್ದು. यारिद्रन निम कैली ಎಷ್ಟು ಆಗ್ತದ ಅಷ್ಟು ನೀವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು. म्हणजे तुम्हाला किती शक्य होईल तेव्हा एखाद्याला मदत करावी. त्यामध्ये परिस्थिती बघू नये. म्हणजे हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, मी ह्याला मदत केली तर तो पण मला मदत करेल. अव श्रीमंतिदನ ಅವಗನ ಕೊಟ್ರೆ ನನಗೂ ಅವ 10 ಪಟ್ಟು ಕೊಡ್ತಾನೆ. हंगे उद्देश इटಕೊಂಡು हेल्प ಮಾಡಬಾರದು, मदत करू नये असं. म्हणजे एखादा उद्देश ठेवून तुम्ही मदत करू नका. स्वच्छ मनाने चांगल्या मनाने मदत केली तुम्ही तर ती स्वामींपर्यंत पोहोचते. स्वामीं चरण तಗ ಮುಟ್ತದ ಅದು ಸೇವಾ. ಅದಕ್ಕೊಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಂದು ಊರಾಗ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇರ್ತದೆ. एका गावात एक फॅमिली असते. गंडा हेंडती म्हणजे नवरा बायको मुलं आणि त्यांची त्या जो मुलगा असतो त्याची आई, अशी फॅमिली राहत असतात. त्यांचा मोठा बंगला असतो. ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಬಂಗ್ಲೆ ಇರ್ತದ ಅವ್ರದ್ದು. ಬಂಗ್ಲೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಎಲ್ಲ ಹೂವಿನ ಗಿಡಗಳು ಇರ್ತಾವ. बंगल्याच्या अवतीभोवती खूप झाडं असतात, फुलांची झाडं, फळांची झाडं खूप असतात. ती त्या जी मुलगी असते म्हणजे त्याच्यातली जी गृहिणी असते, ಆಕೆ ಹೆಣ್ಮಗಳು ಏನು ಇರ್ತಾಳಲ್ಲ, ಆಕೆ ಎಲ್ಲ गार्डन मेंटेन ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳೆ. ते गार्डन जे असतं त्यांचं जे बाग आहे म्हणजे बगीचा, ते मेंटेन करत असते. ते झाडाला पाणी घालायचं, फुलं घ्यायची, फुलं तोडायची, त्याचे हार करायचे आणि देवाला घालायचे. ಅದರ ಹಾರ ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ಫೋಟೋಕ್ಕೆ ದೇವ್ರಿಗೆ ಏರಿಸೋದು, ಅದೇ ಆಕಿದು ಸೇವಾ ಇರ್ತದ. ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗ್ತದ, ಒಂದು बडूर ಹುಡುಗಿ ಬರ್ತಾ, एक गरीब मुलगी दारात येऊन थांबती आणि ताई ताई म्हणून हाक मारती. अक्का अक्का ಅಂತ करीता. ही लगेच बाहेर जाते. हिचं नाव असतं सरोजिनी. सरोजिनी आणि त्याचं असतं सुहास, नवऱ्याचं नाव. ಅಂದ್ರೆ ಈಕೆ ಹೆಸರು ಸರೋಜಿನಿ ಇರ್ತದ, ಗಂಡನ ಹೆಸರು ಸುಹಾಸ್ ಇರ್ತದ. ती सरोजिनी बाहेर जाते. ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ತಾ बडूर ಹುಡುಗಿ ಎಲ್ಲ अंगी हरदिರ್ತದೆ. तिचे फ्रॉक फाटलेला असतो, गरीब असते ती. तिला बघून हिला येतो राग, काय पाहिजे, ಏನ್ ಬೇಕು ನಿನಗೆ म्हणते, जोरात ओरडते तिच्यावर. ती खूप छोटी लहान मुलगी असती, गरीब एक असती, बडूर ಇರ್ತಾಳ. ಆಕೆ ಅಂತಾಳ, ತಾಯಿ
मला ಜರ ಫುಲ ಪಾಹಿजे होती. ಅಕ್ಕ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೂ ಬೇಕಾಗಿದ್ದು ನಿಮ್ಮ ಗಿಡದ್ದು. ದುಂಡು ಮಲ್ಗೆ ಹೂ ಭಾಳ ಇರ್ತಾವ ಗಿಡದ್ದು. ಸ್ವಲ್ಪ ಹೂ ಬೇಕಾಗಿತ್ತು ದೇವ್ರಿಗೆ ಏರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ. ಈಕಿಗೆ ಶಿಟ್ ಬರ್ತದ. हू इल्ले ಬೇಕು, इथलंच कशाला पाहिजे तुला. मी माझं गार्डन, माझा बगीचा मी एवढं सगळं मेंटेन करते. मी पाणी घालते, मी झाडांना बघते, मी ನಾ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ನಮ್ದು ಶತ್ರು ಅಂತಾರ. ನಾ ಅಂದ್ರ ನಂದೇನು ಇಲ್ಲ ಖರೆ ಈಗ. ಆದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಹೆಂಗ ನಾ ಅಂತದ. तसंच ती पण मी सगळं झाडांना पाणी घालते, तुला कशाला देऊ फुलं, निनगे कोडली ना अष्ट हुआ. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं की ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾವ. ಖರೆ ಅಂತಾಳಕಿ ಅದು ಏರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಭಗವಂತಗೆ ಏರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು देवाला. मग देवाला पाहिजे तर तू विकत घे की, कोणते तगोनी. ती म्हणती 8च दिवस पाहिजे ताई. अक्का ನನಗೆ 8 दिवस ಬೇಕು ಹೂವ. 8 दिवस पाहिजे 15 दिवस पाहिजे, तू बाहेर विकत घे. तर ती म्हणती विकत घ्यायला पैसे लागतात, माझ्याकडे पैसे नाहीत, ನನಕಡೆ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟ್ರಾಗ ಆಕಿ ಗಂಡ ಸರೋಜಿನಿ ಗಂಡ ಸುಹಾಸ್ ಬರ್ತಾನ. ಅವಾಗ ಚಲೋ ಅನ್ಸಂಗಿಲ್ಲ. ಅವೇನಂತಾನ, तो काय म्हणतो तिचा नवरा, का ओरडतीस, ती लहान आहे मुलगी, तिला आत बोलव. आणि आपली ಸಂಸ್ಕೃತಿ, ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹೆಂಗದ, ನಮ್ಮ ಬಾಗಲ್ದಾಗ ಯಾರು ಶತ್ರು ಯಾಕೆ ಬರಲಿ ನಾವು ಬಾ ಅನ್ಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅದ, ಅದು ನಾವು ಉಳಿಸೋಬೇಕು. अव ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಾನ आकीಗೆ, तो समजून सांगतो. दारात कोणी काही येईना, तू आत घे, लहान आहे ती मुलगी, तिला समजत नाही. ಆಕೆ ತಿಳಿಯಂಗಿಲ್ಲ. ಆಕಿಗೆ ಏನ್ ಬೇಕು ಕೊಡು. ಹೂ ಏನು ಭಾಳ ಹೂ ಆಗ್ಯಾವ. ಅವಾಗ ಹುಡುಗಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಗಿಡ ಅವ ಖರೆ ಹೂ ಅಷ್ಟಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಭಾಳ ಹೂ ಅವದಕ್ಕೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ त्या मुलीची आई, ನಮ್ಮ ತಾಯಿ ನವಸ್ ಮಾಡ್ಯಾಳ ದೇವ್ರಿಗೆ. ಅವಾಗ ಈಕೆಗೆ ಮತ್ತೆ ಶಿಟ್ ಬರ್ತದ, ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ನವಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಯಾಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ನೀವು ಮಾಡ್ಕೋರಿ, ನೀವು ರೊಕ್ಕ ತಗೊಳ್ರಿ तगोड्री, विकत घ्या म्हणते ते. पण तिच्याकडे पैसे नसतात, गरीब असते. त्याच्या नवऱ्याला वाईट वाटतं. तो म्हणतो असं करू नकोस, ಹಿಂಗೆ ಮಾಡಬೇಡ, ಆಕಿ ಬಡೂರಿದ್ದಾಳ, ಆಕಿ ಕೊಡು. ನೀ ಕೊಟ್ರ ನಿಂದೇನು ಅಂದ್ರ ನಿಂದೇನು ಹೋಗುದಿಲ್ಲ, ನಿನಗೆ ಮತ್ತಷ್ಟು ಸಿಗ್ತದ. ಇದು ನಾ ಹೇಳುದು ನಿನಗ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದ. ಇನ್ನು ನೀ ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡ್ತಿ माड, मी तुला माझे समजवण्याचं माझं कर्तव्य मी केलंय, तुला काय पाहिजे ते कर. हिंगंद की गंड होಗ್ಬಿಡ್ತಾನ. तो म्हणून तो नवरा जातो निघून. मग तिला वाटतं की असू देत आता काय, गंडन संबंध ಯಾಕಾಗ್ಲಿ, ನಾ ಕೊಡ್ತಾನೆ ये म्हणते. ಆಕಿ ಕರಿತಾಳ, ಇಲ್ಲಿ ಬಾ ಅಂತಾಳ, ಕೇಳ್ತಾಳ ಹೂ ಎದಕ್ ಬೇಕು. ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾಳ ಆಕಿ, ನಮ್ಮ ದೇವ್ರಿಗೆ ಏರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನವಸ್ ಅಂದ್ರೆ ನವಸ್ केलाय माझ्या आईनी. ಹರಕೆ ಅಂತಾರಲ್ಲ ನೀವು, ಹರಕೆ ಕೇಳ್ಕೊಂಡಿರ್ತದ. तर ती म्हणते कुठं राहते तू, ಎಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ. ಆ ಹುಡುಗಿ ಕೇಳ್ತಾ ಯಾಕೆಂತ ಇಲ್ಲೇ ಒಂದು साली बिद्द साली अद अल्ले नाव इर्तीवी. ते शाळा एक पडलेली आहे, त्या शाळेत आम्ही राहतो. माझी आई आहेत, वडील आहे, भाऊ आहेत, बहीण आहे. आणि माझी बहीण आता बाळणपणाला आली आहे. की ಡಿಲಿವರಿ ಸಂಬಂಧ ಮನೆಗೆ ಬಂದಾಳ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ. ಅದು ಚಲೋ ಆಗಲಿ, ರೊಕ್ಕಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಡೆ, ದೊಡ್ಡ दवाखाने, आता मोठ्या दवाखान्यात जायला पैसे नाहीयेत. म्हणून तिचं डिलिव्हरी सुरक्षित होऊ दे, चलो ಆಗಲಿ, तिचं बाळणपण चांगलं व्हावं, सुरक्षित व्हावं म्हणून माझ्या आईनी नवस बोललाय. तिथं एक महादेवाचं मंदिर आहे ना, जवळ महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाला दररोज थोडी फुलं व्हायचा नवस बोलला आईनी. ಅಂದ್ರೆ ಆಕಿ ಹರಕೆ ಬೇಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳ. ಹಿಂಗ ನಾ ದುಂಡು ಮಲ್ಗಿ ಹೂವ ಏರಿಸ್ತೀನಿ ದಿನ 8 ದಿವಸ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಕೊಡ್ತೀರೇನು. ಈಕೆ ಶಿಟ್ಲೇನೆ ಆಯ್ತೇಳ ಅಂತ ಒಂದು 10-12 ಹೂ ಆಕಿ ಚೀಲ್ದಾಗ ಹಾಕ್ತಾಳ. ಇನ್ನು ಹೋಗಂತ ಆಕಿ ಹೋಗ್ತಾಳ. ಆಮೇಲೆ ಈಕಿಗೆ ಮನೆಗೆ ಬಂದ್ಮೇಲೆ तिला घरी आल्यावर वाईट वाटतं. आपण पण असं जरा जास्तीच बोललो वाटतं त्या मुलीला. पण असू दे, आता उद्या येते का नाही माहित नाही. नाळ बरताडीलो गुरुतीला ಇವತ್ತನಕನ ಭಾಳ ಮಾತಾಡಿ नाकीಗೆ बघूया. तिचा नवरा येतो, आकी गंड बरताना अंताना हू कोट्टी ना, हो मी दिले की फुलं. पण माझा तिचा अहंकार, आकी मी बागेतली फुलं एवढं वाढवली,
मी ते झाडाला पाणी घालते, त्याचं खत घालते ಅಂದ್ರೆ ನಾ ಗಿಡಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಕ್ತೀನಿ, ಔಷಧಿ ಏನೋ ಇರ್ತದಲ್ಲ ಅವು ಗೋಳಿಗೆ ಅವು ಏನೇನೋ ಇರ್ತಾವ ಅವು ಹಾಕ್ತೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ಗಿಡ ಬೆಳಿತಾವ, ಅದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾವ. ಖರೆ ಆಕಿಗೆ ನಾ ಅನ್ನೋದು ಬಿಟ್ಟಿರಂಗಿಲ್ಲ ಆಕಿ. ಇವು ಮಾಡುದು ನಿಮ್ದು ಒಂದು ಎಲಿ ಭಗವಂತನ ಇಚ್ಛೆ ವಿರುದ್ಧ ಅಳಗ್ಯಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಾವಂತೀವಿ ಅದೇನ ಇದು ನನ್ನಿಂದಾತು ಅದು ನನ್ನಿಂದಾತು ಅಂತ. ಖರೆ ಹಂಗೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಭಗವಂತನ ಇಚ್ಛೆ ವಿರುದ್ಧ ಏನೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಸೃಷ್ಟಿ ಒಳಗೆ. ಖರೆ ಮನುಷ್ಯ ಹೆಂಗ ನಾನು बिडांगिಲ್ಲ. तिला अहंकार असतो, पण तरी म्हणते ठीक आहे, देते मी फुलं, ಕೊಡ್ते ना ಹೂವ. दुसऱ्या दिवशी तिला वाटतं येते का नाही, ಬರ್ತಾಳಿಲ್ಲೋ, ನಾ ಇಷ್ಟು ಮಾತಾಡಿ ನಕ್ಕಿಗೆ सकाळ होती, दुसऱ्या दिवशी ती पुन्हा येते, ताई म्हणून हाक मारते. दारात उभी राहिलेली असते, अक्का म्हणून बोलवते. मग ही जाती भराभरा, अजून किती दिवस आहे, नाही असे दिवस तो गो म्हणून देती रागाने, जाती निघून. आता जा म्हणते. ती येते, 4-8 दिवस होतात, ती फुलं घेऊन येते, ही देत असते, ती जात असते. ಅಂದ್ರೆ ದಿನ ಇದೇ ನಡೆದಿರ್ತದೆ. 8 ದಿವಸ ಆತು ಆಕಿ ಕೊಡ್ತಾಳ, ಆಕಿ ಹೂ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತಾಳ. ಆಮೇಲೆ ಒಂದ್ ದಿವಸ ಆಕಿ ಗಂಡ ಕೇಳ್ತಾನವ, ಸುಹಾಸ್ ಕೇಳ್ತಾನ, ಅಲ್ಲ मत ಹುಡುಗಿ ಕಾಣಿಸಿಲ್ಲ ಎಲ್ಲೂ, ती मुलगी दिसली नाही. हो आता तिचं काम झालं की, आकी केलंच मुगीती ग, ಈಗ ಯಾಕೆ ಬರ್ತಾಳ आकी ಅಂತ आकीक शीट बरतात. नाही काहीतरी अडचण असेल म्हणून आली नसेल. नाही तिला जरा मी एवढं मदत केली, ನಾ ಇಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೀನಿ, ಆಕಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಣಿವ್ ಬೇಕಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನನಗೆ ಬಂದು ಆಕಿ ಸ್ವಲ್ಪ ಆಭಾರ ಏನಾರು ಹೇಳಬೇಕಲ್ಲ ನನಗೆ. खरे आकी ಏನು ಹೇಳೇ ಇಲ್ಲ ನನಗೆ. ಹಿಂಗಾಗಿ म्हणजे तिने मला काही सांगितलंच नाही, फुलं घेतली आणि गेली निघून, असं ती जोरजोरात आपल्या नवऱ्याला सांगत असते की ಗಂಡ ಹೇಳ್ತಿರ್ತಾ. ಈಗಿನ ಇದ್ರಾಗ ಯಾರಿಗೂ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬಾರ್ದು, आत्ताच्या जगात कुणाला मदत करू नये अशी आहे परिस्थिती. तो म्हणतो नाही, तिची काहीतरी अडचण असेल, ती छोटी आहे मुलगी, काहीतरी झालं असेल. ती म्हणते नाही असं काही नसतंय म्हणे, आता मी कुणाला मदत करणार नाही, ಈಗ ನಾ ಯಾರಿಗೂ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ असं म्हणून बोलणार असते. तेवढ्यात मुलीचा आवाज येतो, ताई म्हणून हाक मारते. ती गेट जवळ उभी राहिलेली असते, अक्का म्हणून बोलवते ती. म्हटल्यावर हे दोघं जण जातात, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇಬ್ರು ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾರ. की ಗೇಟ್ನ್ಯಾಗ ಒಂದು ಹಳಿ ಹರಿದದ ಅರಿವಿ ಒಳಗೆ ಹಿಂಗೇನೋ ಸುತ್ತಿರ್ತದ, ಅರಿವಿ ಸುತ್ತೆ ಕೈಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾಳ ಆಕಿ. ती म्हणते आता फुलं नाही बरं का, आता माझ्या देवाला पाहिजेत फुलं, आता फुलं कमी झालीत, ಈಗ ಹೂ ನಮ್ಮ ಗಿಡಕ್ಕೆ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಯಾವ, ಈಗ ನಾ ಹೂ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಹುಡುಗಿ ಅಂತ, ಇಲ್ಲ ಅಕ್ಕ, ನಾ ಹೂ ಕೇಳಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ती म्हणते मी फुलं विचारायला आले नाही, मी तुम्हाला भेटायला आले. तर ती म्हणते ये म्हणते. ती मुलगी येते, हुಡುಗಿ ಬರ್ತಾ. ते काहीतरी असं कापड गुंडाळलेलं असते, फाटकं असते जरा कापड, ते घट्ट धरलेलं असते, घट्ट ಹಿಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳ, ಅರಿವಿ ಹರಿದಿರ್ತದ, ಖರೆ ಹಿಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳ. ಅವಾಗ ಆಕಿ ಹುಡುಗಿ ಹೇಳ್ತಾ, ನಮ್ಮ ಅಕ್ಕಂದು ಡೆಲಿವರಿ ಆತ್ರಿ, ಗಂಡು ಮಗು ಆಗ್ಯದ, ಎಲ್ಲ ಸುರಕ್ಷಿತ, ಇಬ್ರು ಅಗದಿ ಆರಾಮಿದ್ದಾರ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ನವಸ್ಸು ಚಲೋ ಆತು, ನಿಮ್ಮಿಂದ ಆತು, तुमच्यामुळे आईचा नवस फिटला, त्यामुळे तुमचे हे उपकार आमच्या बाबांनी सांगितले की ನಿಮ್ಮ ಉಪಕಾರ ನಾವು ಎಂದೂ ಮರೆಯಂಗಿಲ್ಲ. ಅದರ ಸಂಬಂಧ ನಮ್ಮ ಕಲ್ಲು ಒಡೆಯೋ ಕೆಲಸ ಕಲ್ಲು ಕಟ್ಟದು ಮೂರ್ತಿ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಹೇಳ್ತಿದ್ದ, ಇಷ್ಟು ಉಪಕಾರ ಮಾಡ್ಯಾರ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ದು ಯೋಗ್ಯತೆ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ತೀರಿಸೋದು, उपकारದ್ದು ತೀರಿಸೋದು. म्हणजे माझ्या उपकाराची तुमच्या उपकाराची फेड करण्याची माझ्यात ताकद नाही, म्हणजे आमच्यामध्ये ताकद नाहीये, तरी पण आमच्याकडून ते उपकार आम्ही कायम लक्षात ठेवू. ಅಂದ್ರೆ ಇದು ನೀವು ಮಾಡಿದ ಉಪಕಾರ ನಾವು ಕಾಯಂ ಲಕ್ಷದಾಗ ಇಟ್ಕೋತೀವಿ. ಆದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಾಣಿಕೆ, छोटीशी भेट म्हणून ಅದು ಕೈಯಾಗಿಂದ ಏನದಲ್ಲ ಅದು ಅವ್ರ ಕೈಯಾಗ ಕೊಡ್ತಾ. ಈಕಿ ಭರಕ್ನೆ ಕಸ್ಕೋತಾ, ಹೆಂಗಿದ್ರು ಶಿಟ್ನಾಗೆ ಇರ್ತಾಳ, ಕಸ್ಕೋತಾಳದು. ಆಕೆ ಅಂತಾಳ, ಇದು ನಿಮ್ಮ ಉಪಕಾರದ ಅಷ್ಟು ನಮಗೆ ಹೊಳ್ಳಿ ಕೊಡೋದು ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ನಾ ಭೇಟ್ ತಂದೀನಿ. ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಹೇಳ್ಯಾರ, ನಾವು ಕಾಯಂ ಸಾಯಿವರೆಗೂ ಇದು ನೆನಪಿಟ್ಕೋತೀವಿ ನಿಮ್ಮ ಮಾಡಿದ ಉಪಕಾರ ಅಂತನೂಣ. ಆಕಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳ, ಇಬ್ರು ಬರ್ತಾರ, ನೋಡ್ತಾರದ ಅರ್ವಿ, ಅವು ಚಿದ್ದಿಗತೆ ಆಗಿರ್ತದ, ಹರಿದಿರ್ತದ, ಅದ್ರಾಗ ಒಂದು ಚಂದ ವಿಠಲ್ ರಕುಮಾಯಿ ಮೂರ್ತಿ ಇರ್ತದ. ಇಷ್ಟು ಚಂದ ಮೂರ್ತಿ ಇರ್ತದಂದ್ರೆ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಈಕಿದೆಲ್ಲ ಶೀಟ್ ಇದು ಅಹಂಕಾರ ಎಲ್ಲ ನೋಡ್ಕೋತೆ ಕೂಡ್ತಾಳ ಮೂರ್ತಿಗೆ.
ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಮೂರ್ತಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವು ಕಷ್ಟ ಎಷ್ಟು ಮಾಡಿದ್ರೂ ಖರೆ ಕೊಡು ವೇಳಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಂಗೆ ಮನಸ್ಸು ಆಗಂಗಿಲ್ಲ. ನಾ ಯಾಕೆ ಕೊಡಬೇಕು, हू ಕೊಟ್ಟಿದ್ದು मुगत होतला, मला फुलं दिली, माझं काम झालं, आता संपलं असं म्हणत नाही ते. म्हणून त्यांना जे शक्य झालंय ते गरीब आहेत, पण कसं मूर्ती तयार करत असतात. त्याच्यात ते विठ्ठल रखुमाईची मूर्ತಿ ಅದ್ರಾಗ ಅವ್ರ ಮೂರ್ತಿ ತಯಾರು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರಪ್ಪ. ಆಕೆ ಹುಡುಗಿ ಅಪ್ಪ ಅವ್ರ ಕೈಯಾಗ ನೋಡ್ತಾಳ ಆಕಿ ಮೂರ್ತಿ. ಆಕಿ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತಕ್ಕೆ. ಸರೋಜನಿಗೆ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾವ. ನಾವು ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕಸ್ತ मंदी, ನಾವು ಎಷ್ಟು रೊಕ್ಕವ ನಮ್ಮ कड़े, माझ्याकडे पैसा आहे, घर आहे, सगळं ह्यांना काही नव्हतं. शाळेत राहणारे, कुठले पडक्या शाळेत राहणारे, आणि खायला काय मिळते का नाही, तिनलिक एक सिक्त दिलं गुरुतीला. नाक हू संबंध ना इष्ट अंद आकीगे. 4 फुलासाठी मी तिला किती बोलले, ते पण कसं, ती फुलं तर काय राहत नाहीत कायम झाडावर, वाळून जातात. पण मी इतकं तिला बोलले म्हणून हिला वाईट वाटतं, रडू यायला लागतं. तेव्हा तिचा जो नवरा असतो की ಗಂಡ ಸುಹಾಸ್ ಏನಂತಾನ, ನೀವು ಮಾತಾಡು ವೇಳಕ್ಕೆ ಏನು ಮಾತಾಡ್ತೀರಿ ನಿಮ್ಮ ನಾಲ್ಗೆ ಮೇಲೆ ನೀವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಎದುರಿಗೆ ಮನುಷ್ಯಾಗ ನೀವು ಚಲೋ ಅನ್ಬೇಡ್ರಿ. ಅವ್ರ ಮನಸ್ಸೇನು ನೀ ಚಲೋ ಅಂತ ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡೆ ಅವ್ರನ್ನ अगदी कौतुक ಮಾಡಬೇಡ್ರಿ. तुम्ही कौतुक करू नका, पण एखाद्याचं मन दुखू नका. समोरच्या ಮುಂದಿನ ಎದುರಿಗಿನ ಒಂದು ಮನಸ್ಸು ನೋಯಿಸಬೇಡ್ರಿ. ನಮ್ಮ ಮಾತಿನಿಂದ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಮನಸ್ಸು ನೋಯಿಸಬಾರ್ದು. ಇದು ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು, काळजी ತಗೋಬೇಕು. ಹಿಂಗೆ ಹೇಳಿ ಅವನು ಹೋಗ್ತಾನ. अವಾಗ इकीगे ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದ, तिला काय वाटतं की माझा अहंकार किती हे झाला, मी सगळ्यात मोठी असं वाटलं मला, ನಾನೇ ಭಾಳ ಶಾಣೆ ಅಮ್ಮ, ನಾನೇ ದೊಡ್ಡಕ್ಕೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ. ಖರೆ ಅವ್ರು ಬಡವರಿದ್ರೂ ತಮ್ಮ ಕೈಲಿ ಏನಾಗ್ಯದ ಅದು ತಂದು ಕೊಟ್ರೆ ಅವರು ಹಂಗೆ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ, ತಂದು ಕೊಟ್ಟ. अವಾಗ ಆಕಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದ ನಾವು ಭಾಳ रॉक्किद्रनू ना सಣ್ಣाकीने आदना, म्हणजे मी किती तोकडी पडले तिच्यापुढे, छोटी झाले, पण त्यांचं मन किती मोठं, ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾತು. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಶ್ರೀಮಂತ ಗರೀಬ್ ಇದ್ರೆ ಏನು ಇರಂಗಿಲ್ಲ, ಬಡೂರ ಶ್ರೀಮಂತ ಇದ್ರಾಗ ಏನು ಇರಂಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಹೆಂಗಿರ್ತದ, ಮನಸ್ಸು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿರ್ತದ, ನಿಮ್ಮ ಮನಿ ಸಾಣದಿದ್ರೆ ನಡೀತದ. ಖರೆ ಮನಸ್ಸು ಯಾವಾಗ್ಲೂ ದೊಡ್ಡ ಇರ್ಬೇಕು. ಯಾರು ಬೇಕಾದಾಗ ಬರ್ಲಿ, ನೀವು ಬರ್ರಿ ಅನ್ನೋದು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಇರಬೇಕು. ಅವ್ರು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಬೇಕು. ಎಷ್ಟೇ ನಿಮಗೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಶಿಟ್ ಇರಲಿ, ಇದಿರಲಿ, ಖರೆ ನಮ್ಮ बागलದಾಗ ಯಾರು ಬರ್ತಾರ, आपल्या दारात जो माणूस येतो तो आपला शत्रू आहे किंवा मित्र हे आपण बघायचं नसतं. कोणही असू दे आपलं स्वागत. आणि प्रत्येक त्याच्या प्रसंगाला कोण दारात आपल्याला मदत मागायला आली ಅಂದ್ರೆ ಯಾರೇ ಹೆಲ್ಪ್ ಕೇಳಿಗೆ ಬಂದ್ರೆ ನೀವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅದ. ಇದು ಅದು ನಾವು ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಇದಿಷ್ಟೇ ಹೇಳುದು, ಇಲ್ಲೇ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋಣ. इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. भक्तवत्सला श्री गुरु
श्री गुरु मानसा मनरमणा आता सुखे निराकरा स्वामी समर्था सुमनांचे शेजे सुमनांचे शेजे उनी निजावे आता प्रेमाची श्रेष्ठ देवा हृदयावंदिरे ज्ञानांच्या समया उजळणी लाविल्या ज्योती